राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सिद्धेश्वर भगवान की जय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या जे जे वशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये प्रस्तुत सेवेकरता घेतलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामधील पहिली ओवी आहे. गीता ही त्रिकांडात्मक आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान. आद्य गुरु शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली यांची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीची आहे. आद्य गुरु शंकराचार्यांची मांडणी अशी आहे. गीतेची 1 ते 6 अध्याय कर्मकांड सांगितलं, 7 ते 12 अध्याय उपासनाकांड सांगितले आणि 13 ते 18 अध्याय ज्ञानकांड सांगितले. तर ज्ञानेश्वर माऊलीची मांडणी वेगळ्या पद्धतीची आहे. पहिला अध्याय शास्त्र प्रस्ताव म्हणजे अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, तिसरा अध्याय पूर्ण आणि चौथ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापर्यंत कर्म सांगितलेलं आहे. चौथ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून तो 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना सांगितलेली आहे. 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून तो पूर्ण 15वा अध्याय इतिगुहितमं शास्त्र इथपर्यंत ज्ञानकांड सांगितलेला आहे. आणि गीता येथेच संपलं म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण 16व्या अध्यायामध्ये दैवी आसुरी संपत्ती सांगितली. दैवी मनुष्य कुणाला म्हणावं, राक्षस मनुष्य कुणाला म्हणावं असं 16व्या अध्याय सांगितलेलं आहे. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारची श्रद्धा आहे. सात्विक श्रद्धा, तामस श्रद्धा, राजस श्रद्धा अशी 3 प्रकारची श्रद्धा आहे. 18व्या अध्यायामध्ये पुण्यगीतेचं अवतरण आहे. 18वा अध्याय नव्हे, एक अध्याय गीताचे आहे. असे सर्व एकापेक्षा एक अध्याय आहे गीता ज्ञानेश्वरीचे. काही लोकांना कळत नाही, काही लोकांना पटत नाही म्हणण्यापेक्षा कळत नाही असं अप्रतिम ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. तर असो, आज आपण 12व्या अध्यायामधील पहिली ओवी निवडलेली आहे सेवेकरता. बाबाजीची तब्येत बरी नसल्यामुळे ते म्हणे तुम्ही सेवा करा. मी पण आजारीच आहे, पण मला चला ते पण आजारी पण आजारी. आज जरा प्रवास करून आले ना, घशाचं थोडासा त्रास झाला, थंड हवेने. काल गेलो तर आम्ही नेहमी शहरामध्ये गेलो 8 दिवस सप्त आवाज येतो ना. तर ही जी ओवी आहे ती अत्यंत मार्मिक आहे. सद्गुरू कसे असतात त्याच्यावर ओवी आहे. तर जे जे शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. तर जे जे शुद्धे, तर ही ओवी जी आहे 18 अध्यायामधून 5 अध्याय जर सोडले तर सर्व अध्यायामध्ये रूपकात्मक नमन केलं आहे. या अध्यायामध्ये सद्गुरूंचं रूपक ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे 12वा अध्याय. तर जे जे शुद्धे, शुद्ध म्हणजे पवित्र. तर जे जे शुद्धे उदारे प्रसिद्धे, उदार म्हणजे आणि अखंड आनंद वर्षते हे 3 पद आहेत. जे जे शुद्धे, शुद्ध म्हणजे काय? शुद्ध म्हणजे पवित्र. अपवित्र वस्तूजवळ पवित्र वस्तू आली असतात, ती अपवित्र वस्तूला पवित्र करते. म्हणून पवित्र असे फक्त सद्गुरू संत असतात.
तर जे जे शुद्ध याच्यावर आपण थोडेसे दृष्टांत देणार आहोत. म्हणजे शुद्ध काय, तर हिमालय, काशी व गंगा ही पवित्र आहे, पण ही सद्गुरू संतांची बरोबरी करू शकत नाही. हिमालय पवित्र आहे, पण हिमालयात जाण्यासाठी पहिली गोष्ट एक तर शरीर चांगलं लागतं, दुसरी गोष्ट पैसा लागतो, आणि तिसरी गोष्ट तिथे गेल्यानंतर देह ठेवावा लागतो, तेव्हा मोक्ष मिळतो. तर हिमवंत दोष खाय परी जीविताची हानी होय, तुळशी सुचितोरी सज्जनांची. हिमालय पवित्र आहे, तिथे गेल्यानंतर देह ठेवावा लागतो, तेव्हा मोक्ष मिळतो. तसं संतांचं नाही, संतांना नुसतं आलिंगन दिलं तरी मोक्ष मिळतो. दुसरं उदाहरण काशी. आपण जे जे शुद्ध या पदावर बोलत आहोत. दुसरं उदाहरण आहे काशी. काशी पवित्र आहे, पण काशीत गेल्यानंतर सुद्धा देह ठेवावा लागतो, तेव्हा मोक्ष मिळतो. मोक्ष देऊन उदाहरण काशी होय केलं परी वेचणे लागे शरीर ते गावी. काशी मोक्ष देण्यास उदाहरण आहे, पण तिथे गेल्यानंतर देह ठेवावा लागतो. एक मनुष्य 12 वर्ष काशीला राहिला देह ठेवण्यासाठी, मोक्ष मिळतं म्हणून, पण 12 वर्षांनी तो गावी आला, पण त्याला कसं काय मोक्ष मिळेल? गावी येऊन देह ठेवला तो तसं नाही, काशीतच मोक्ष ठेवला, देह ठेवला तो मोक्ष मिळतो. असं संतांचं नाही. संत याच देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. तिसरे उदाहरण आहे गंगा. गंगा ही पवित्र आहे, पण गंगेवर सुद्धा श्रद्धा असावी लागते. गंगेत बुडावं लागतं तर पाप नष्ट होतो. तर सुचित सुची गंगा होय परी पाप तापाई जाये, तरी ते आहे बुडणे एक. ह्या ज्ञानेश्वरीच्याच ओव्या आहेत, 12व्या त्यातल्या सगळ्या प्रमाणाच्या. गंगा पवित्र आहे, पण संतांची बरोबर करू शकत नाही. तर आपण या पावित्र्याचे जे जे शुद्ध या पदाचे आणखी काही उदाहरणे पाहणार आहोत. तर 12व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये सूची पद घातलेले. सूची अनपेक्षित सूची लक्ष. सूची म्हणजे पवित्र. अपवित्र वस्तू जवळ पवित्र वस्तू आली असता ती अपवित्र वस्तूला पवित्र करते, अशी याची आपल्याकडं काही उदाहरणे आहेत. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम कमनं प्रेत करपटम काकविष्टा समुत्पन्ना पंचेती अतिपवित्र. हा या 5 वस्तू ज्या आहेत ना अपवित्र म्हटलेल्या आहेत. पण पवित्र कशा? तर उच्चिष्ट, उष्ट कसं असतं? अपवित्र असतं. उष्ट कुणाचं खाऊ नये, फक्त संतांचं उष्ट चालतं. तुका म्हणे शिविती आवडी त्याप्रमाणे ते उष्ट अपवित्र असतं. उष्ट कुणाचं खाऊ नये, फक्त एकदाच उष्ट चालतं. आईने मुलाने आईच्या ताटात जेवलं चालतं. ते मुंज ताटावर बघा, मुलांची मुंज, त्यावेळेसच फक्त एकदाच ताटात जेवायचे, परत उष्ट खाऊ नये. उष्ट अपवित्र असतं. गाईचं दूध पण आपण पवित्र म्हणतो, पण ते पण उष्टच आहे ना. अगोदर गाईचं दूध वासरू पितं, पण ते उष्ट होतं. पण माऊली म्हटले पवित्र आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तुझ्या पदराड पर्याय नको अशुद्ध काय नशी येते. दूध अपवित्र आहे, पण पवित्र कसं? आपण भगवंताच्या नैवेद्याला अगोदर दूध अर्पण करतो. नामदेव आणि शुद्ध देवाला दूध पिऊ घातलं. दूध पवित्र आहे. गाईचं दूध, तूप, दही, शेण, गोमूत्र हे सर्व पंचगव्य आहे. दूध, तूप, दही हे सर्व पवित्र, सर्व पवित्र आहे. तर दुधाने काय होतं? पवित्रपणा. दुधाला नैवेद्य आपण अगोदर दाखवतो. तर एक आपण दृष्टांत देऊ. दूध पवित्र आहे, शेण गोमूत्र सुद्धा पवित्र आहे. त्याचा काय झालं? चोखोबार आहे. आपण दुधाचं पवित्र कसं सांगतो? गाईचं पंचगव्य. तर तिथं काय चोखोबार आहे, असे 2-2 तास भजन करत बसायचे चोखोबार आहे. आणि भगवान काय करायचे? त्यांना आपल्या शिवासनाजवळ घेऊन बसायचे, सिंहासनाजवळ. तर एकदा 2दा बड्या लोकांनी बघितलं आणि चोखोबारायांना हाकलून दिलं गावाबाहेर. तर चोखोबारा चंद्रभागाच्या पलीकडे पुंडलिकरायासमोर तिथे एक म्हसोबाचं मंदिर आहे, आणि तिथं दाट लिंबाची झाडी,
तिथं असं छोटंसं झोपडं बांधून राहत होते त्यांना हाकलून दिल्यानंतर. पण भगवंताला त्यांचा वियोग काही सहन होत नव्हता. भगवान त्यांच्या झोपडीत जायचे. एकदा काय झालं, असं चोखोबारायची पत्नी सोयराबाई यांनी काय केलं, असं घरचं, आता ते गाया होते त्यांच्याकडे 4-5 गाया मस्त आपले गायचे भजन करत बसायचे, पण भगवंताला काय त्यांच्याशिवाय किंमत नव्हतं. भगवान त्यांच्या झोपडीत जायचे. एकदा असंच गेले भगवान आणि सोयराबाईने काय केलं, चोखोबाऱ्यांना असं गरम गरम भात आणि त्याच्यामध्ये दही टाकून वाढला जेवायला. तेवढ्यात भगवान गेले. म्हटले सोयराबाई मला पण दही भात खायचं. म्हटले बागसा, म्हटले देवा तुम्हाला पण वाटते. नाही म्हटले, मला चोखोबाऱ्यांच्या ताटातच जेवायच्या एका पात्रामध्ये. म्हटले असे दोघं जण बसले जेवायला. तेवढ्यामध्ये झाडावर फांदीवर, झाडाच्या समोर बसले, त्याशी पट्ट्यावर फांदीवर कावळा बसलं. त्या कावळ्याने काय केलं, भगवंताच्या पितांबरावर शी केली आणि भगवान दही भात खात होते. तेवढ्यामध्ये एक बडवा तिथं पुंडलिकासमोर स्नान करायला आले होते. आणि तेवढ्या सोयराबाई म्हटले, अरे हाड्या मेल्या. म्हटले अरे देवाच्या अंगावर शी केली का. म्हटले देवाचा पितांबर भरला, खराब झाला. म्हटले तर असं म्हटल्यानंतर हाड्या मेल्या म्हटल्यानंतर ते नेमके ऐकलं त्या बडव्याने. त्याला वाटलं मला पाहूनच सोयराबाईने शिवी दिली. ते घाई गेले, मंदिरात गेले आणि सोयराबाईने बघितलं. म्हटले अहो भगवंताला म्हटले बडव्याने बघितलं वाटतं. तर भगवान घाई गेले, विटेवर जाऊन उभं राहिले. दही भात खात होते, तर ते भात हाताला तसाच, तोंडाला तसाच, आणि ते पितांबरावर शी केली तशीच. तर ती गेली आणि ते बडवे लोक सकाळी पूजेला आले, त्यांनी बघितलं. म्हटले देव नक्कीच चोखोबारायाकडे गेले असं, आणि देव बाटला. म्हटले कारण चोखोबारायांचं लोक, जे बडवे लोक त्यांचा विरोध करायचे ना, तर मग बाटला देव. म्हटले मग सगळ्या लोकांनी काय केलं, त्या बडवे लोकांनी भगवंताला नेलं चंद्रभागेवर, सर्व अंगाला सेनगोमित्र लावलं आणि त्यांना बाटला म्हणून प्रायचित्त घ्यायला लावलं. सांगणे तात्पर्य असं आहे, गाईचं दूध, तूप, दही, शेण, गोमित्र हे सर्व पंचगव्य आहे. दूध गोडही आहे, पवित्र आहे. म्हणून मी काय सांगते, उच्चिष्ट उष्ट अपवित्र आहे, पण दूध पवित्र आहे. याच्यासाठी उदाहरण दिलं चोखोबाराने. उच्चिष्टम शिवनिर्माल्य सुद्धा अपवित्र आहे. एकदा भगवंताला पान फुल बेल अर्पण केलं तर ते डबल अर्पण करता येत नाही. पण चला आपले कसे पण लोकांनी देवाकडे वळा म्हणून आपले प्रतिभा मिश्रांचं जातात. लोक सध्या शिवपुराण जास्त ऐकतात, ते पवित्र आहे. पण चला कसं पण त्या निमित्ताने लोक सेवा करतात, चांगली गोष्ट. पण अपवित्र आहे ते. आणि भगवंताचा महादेवाचा नैवेद्य दुसऱ्या कोणाला खायचा अधिकार नाही, फक्त त्यांच्या पूजेलानेच खायचं, तो दुसऱ्या कोणी खायचा नाही. परंतु अपवित्र आहे. पण गंगा पवित्र आहे. भगवान शंकराच्या मस्तकावर आलेली गंगा ती पवित्र आहे. एकदा काय झालं, सगर राजा त्यांनी काय केलं, यज्ञ केले, 99 यज्ञ केले आणि 100 यज्ञ चालू होता. आणि जग जिंकण्यासाठी त्यांनी एक घोडा सोडला. सगर राजाने एक घोडा सोडला जग जिंकण्यासाठी. तर तो जो राजा घोडा अडवीन त्याच्यातून ते सर्व हे घ्यायचं, धन घ्यायचं आणि युद्ध करून ते पुढे जायचे. असे करत 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 तो घोडा पाताळात गेला. तिथं बसले होते हे मुनी तपश्चर्या करत, कपिल मुनी. तिथं ते घोड्यावरून बांधला त्यांनी. आणि ह्यांना वाटलं आता घोडा कोणी नेला, कसा तिथे गेला. त्यांच्यावर ते त्यांना वाटलं यांनीच हा घोडा पळवला, कुणी कपिल मुनीने. म्हणून त्यांनाच त्याची तपश्चर्या भंग झाली. त्यांनी शाप दिला. तर सगर राजाचे सगळे 60,000 पुत्र भस्म झाले. ते शाप दिल्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग झाली ना ती. तर मग आता ते कळलं सगर राजाला की आपले सर्व पुत्र भस्म झाले. मग त्यांनी विचारलं की आमची मुलं पवित्र जिवंत होण्याचा उपाय काय नाही का, पवित्र होण्याचा. तर म्हटले तुम्हाला तपश्चर्या करावं लागेल म्हटले, आणि गंगा मागून घ्यावं लागेल. भगवान विष्णूच्या चरणात निघाले, गंगा मागून घ्यावं लागेल म्हटले. मग सगर राजाने तपश्चर्या केली, भगीरथ राजाने सुद्धा तपश्चर्या केली. सगर राजाची तपश्चर्या सक्सेस झालीच नाही, भगीरथ राजाची तपश्चर्या सक्सेस झाली. ती गंगा मागून घेतली
आणि ती वरून भगवान विष्णूच्या चरणातून आली आणि ती भगवान शंकराच्या माथ्यावर जाऊन बसली मस्त. मग भगवान शंकराला सुद्धा प्रसन्न करून घेतलं, गंगा मागून घेतली आणि त्या गंगेने मागून घेतल्यामुळं भागीरथ राजाच्या तपस्येचे मागितल्यामुळे झाल्यामुळं तपस्या त्यांच्यामुळं तिला भागीरथी नाव पडलं, भागीरथी नाव पडलं. आणि त्या भागीरथीने जगाला तर पवित्र केलंच, त्यांचे सगळं राय सर्व पुत्र पण पवित्र केले. त्यामुळे तात्पर्य असं आहे, शिवनिर्माल्य अपवित्र आहे पण गंगा पवित्र आहे, कारण भगवान शंकराच्या मस्तकावर बसली ती आली म्हणून ती जगाला पवित्र म्हणून ती पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम म्हणजे वांती. आपण जे जे शुद्धी या पदावर बोलत आहोत तर वमन म्हणजे वांती. वांती सुद्धा काय असते ही अपवित्र आहे. कुणी वांती केले आपल्याला सुद्धा मळमळ होते, वांती अपवित्र असते. पण मध कसा असतो, ती पण वांतीचे मधुमेह माशी आणि साशी पारद्या त्या माशा काय करतात, अनेक फुलातील मध काढतात, तो पोटात साठ होतात, त्याची जिथं पोळा असं तिथं नेऊन ते ओळखतात. ती काय आहे, वांतीच आहे. पण तो आपण पवित्र म्हणतो मध, कारण भगवंताला मध स्नान घातलं जातं. इतर श्राद्धाच्या सुद्धा मध लागतो, पिंडाला पवित्र करण्यासाठी तो मध लागतो. म्हणून हा मध कसा आहे, पवित्र आहे, पण वांती अपवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्मले मनम प्रेत करपट. प्रेत करपट म्हणजे प्रेतावरचं वस्त्र, प्रेस म्हणजे आपण अपवित्र म्हणतो. आपण कुणाच्या विधीला गेलो तर आपण काय म्हणतो, अपवित्र झालो, आंघोळ करा, स्नान करा, कपड्याचं अपवित्र म्हणतो आणि कपड्याचं स्नान करतो. पण आपण हे रेशीम वस्त्र कशाचं बनवतो, ओसला कीटक असतो ना, तो जिवंत असताना ते उकळायचे, पण त्याचे धागे निघतात, म्हणजे ते तुटत नाही ते रेशीम बनवताना. आणि तो कोसला जर निघून गेला त्यातला तर ते धागे तुटतात. म्हणून तो जिवंत असतानाच तो उकळायचा, ते धागे काढायचे आणि त्याचे रेशीम काढायचे आणि ते भगवंताला आपण पितांबर सोळे नेसवतो. पण ते अपवित्र आहे. पण पवित्र कशासाठी सांगितलं, कारण की प्रेत मशाला अपवित्र आहे पण रेशीम वस्त्र पवित्र आहे. काकविष्ठा, पाचवं उदाहरण काकविष्ठा. आपण जे जे शुद्धी या पदावर सांगत आहे. थोडासा अभ्यास पण कमी झाला, रात्रीचा आले महाराज म्हणले खरात सेवा मला म्हणलं जसं इथं थोडं सांगू विसरले, कारण की पुण्याला गेलं की अभ्यास होत नाही, ते नाती सांगायचं अवघड आहे. मग जावं लागतं, काय महाराज मस्त लागत आपल्या पण नाव लिहायचं जावं लागतं. तर काकविष्ठा, कावळा कसा आपण मानतो अपवित्र, पण कावळ्याची विष्ठा काय पवित्र असेल का, नाही. कागाची विष्ठा जन्म वड पिंपळाशी पांडवाशी पाहतो, कावळा अपवित्र आहे. महाराज उदाहरण सांगायचं, कावळा शिवला नवीन लग्न झालं, जोडी होती आणि तिचे सासू सासरे गेले गावी आणि तिला माशी धर्माला ती बसली वेगळी, अशी पहिली बासूची स्त्रिया वेगळी बसली आणि म्हटले अशी का बसली, म्हटली मला कावळा शिवला म्हटले मग स्वयंपाक कोण करीन, म्हटले तुम्ही करा. म्हटले मला नाहीत करता, म्हटले मी सांगते तसं करा, जा म्हटले बाजारात दुकानातून दही आणा, भांडण्या म्हणे एक दही आणा, मुगाची डाळ तांदूळ आणा, आपण खिचडी बोलले सांगते, दही भात खाऊ म्हटले. गेला दुकानात, तांदूळ डाळ घेतली, आधीला दही घेतलं, असं चालला जात होता. वरून कावळे चालले होते, त्या कावळ्याला दही आवडतं, त्या कावळ्याने झोड्यात घातली, दही सांडून. पण दही सांडलं, त्यांनी दही सांडलेलं ते नाही पाहिलं, कावळे किती शिवले ते पाहिलं, कारण तिला एक कावळा शिवला होता ना, सांगितलं कावळा शिवला. घरी गेला, फळीवर तांबे काढले, असे बसला बाजूला तिच्या. तिथे असे का बसला, तिने तुला किती कावळे शिवले, म्हटले मला एक. ती म्हटली त्याने मला 5 शिवले कावळे. उदाहरण ते असं मला महाराज विनोद करतात, मी महाराजांनी सांगितलं सांगते, कारण मला काही वेळ येत नाही. विनोद कावळा अपवित्र आहे, पण कावळ्याची विष्ठा सुद्धा अपवित्र आहे. पण वड पिंपळ लिंब याची उत्पत्ती कशी होती, कागाचे विष्ठे जन्म वड पिंपळ अशी पांडव अशी पाहतात नाही का. तर वड पिंपळ आपण स्त्रिया वडाची पूजा करतात, वड आपल्या पतीला आयुष्य वाढा म्हणून वडाची पूजा करतात, त्याला आपण पवित्र मानतो. आणि पिंपळाला सुद्धा रुक्मिणी मातेने सुद्धा 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तेव्हा 4 देव अवतीर्ण झाले, ठीक आहे.
निवृत्ती ज्ञानोबा तुकाराम मक्तबाई यांची हे झाले त्यांचे म्हणजे पासून वडाच्या प्रदर्शनी पिंपळाची. आपण वड पिंपळ पवित्र मानतो पण कावळा अपवित्र आहे. तर आपण जे शुद्धी या आपल्याचा विचार केला तर उदारे प्रसिद्धी. उदारे प्रसिद्धी म्हणजे काय? कल्पतरू कामधनु चिंतामणी आवडीची धनी पुरताशी ह्या 3 वस्तू उदार आहेत. कल्पतरू कामधनु चिंतामणी आवडीची धनी पुरताशी. आवडीने आपण जे म्हणून ते आपल्याला पुरवतं पण हित नाही जाणत नाही. हे जे उदारे प्रसिद्ध. उदार शब्दाचा आपण आज थोडा विचार करते तर कल्पतरू हा उदार आहे पण हित नाही जाणत नाही. तो एखादा दुर्दैव त्यांना सुद्धा होऊ शकतो. इथं काय झालं, एक मनुष्य असा जंगलात गेला, लाकडाची मुळी तोडली येत होता. एक दाट सावली बघितली. त्या उन्हाळ्याचे दिवस होते. दाट सावली बघितली, झाडाखाली बसला. त्याने अशी कल्पना केली, मी कल्पतरूचं उदाहरण देते. अशी कल्पना केली की इथं जर दाट पाणी असतं तर पिलं असतं म्हटले. तेच पाण्यात तांब्या पुढं आला म्हणजे इथं जेवण असतं, चटणी भाकरी ते जेवलं असतं म्हटलं. लगेच पंचपाकनं ताट पुढं आलं. एखादी म्हणले चटई अशी झोपलं असतं म्हणजे जरा वेळ उन्हाचं पडला असतो. लगेच खाड गादी पुढं आलं, पलंग असं झोपला. आणि म्हटले काय प्रकारे हा म्हटले असं भूत तर नाही म्हणे इथं, की भूतच कुठं आलं. म्हणजे खाऊन टाकलं, खाऊनच टाकलं त्याला. तर कल्पतरू कल्पतरू सांगत होते मी. तर हे हिता नाही जाणत नाही. एका दुर्दैवी असेल त्याचा नाश सुद्धा होऊ शकतो. कल्पतरू चिंतामणी आपण जसं चिंतन करू तसं पुरवतं चिंतामणी. आणि कामधेनू. कामधेनूचं उदाहरण काय आहे? कामधेनू आपण ते सुद्धा जसं हे करतो तसं पुरवतं पण हिता नाही चालत नाही. उदाहरण काय आहे? उदाहरण काय आठवतं का? कल्पतरूचं उदाहरण काय? उदाहरण ते चिंतन केलं ना. सकाळी उठले महाराजांनी 5-4 वाजता पडलं. कल्पतरूचं उदाहरण. विसरलं, लक्षात नाही. विश्वामित्र राजे. विश्वामित्र राजाचं उदाहरण आहे. ते एकदा काय झालं, आपल्या सर्व शिष्यासह वनामध्ये गेले आणि गेले असता त्यांना तहान लागली आणि आता काय करत, वशिष्ठ ऋषींचा आश्रम होता. एका शिष्याला म्हटले, झारे म्हटले तिथं पाणी असतं ते घेऊन ये म्हटले. ते कामधेनू सांगत आहे उदाहरण. जा म्हटले पाणी असतं तर घेऊन ये. तर तो होता ऋषींचा आश्रम. तिथे गेले, म्हटले आमच्या विश्वामित्र राजांना पाणी मिळेल का? म्हटले पाणी मिळेल. पाणी तर घेऊन जा म्हटले, पण त्यांना म्हणावं की जेवण करून जा. तर मग ते गेले. तो शिपाई त्यांचा गेला, तो शिष्य गेला आणि म्हटले त्यांनी सांगितलं तिथं वशिष्ठ महाराजांचा आश्रम आहे, सांगितलं की पाणी तर घेऊन जा म्हटले, पण जेवण करून जा. जेवण करून जा म्हटले. हो म्हटले. स्वयंपाक तयार आहे का? म्हटले तसं काही म्हटले नाही, फक्त म्हणजे जेवण करून जा. म्हणजे आपले लाखो हजारो शिष्य गेले सगळे तिथं काय पंचपक्वान्नाचं थाट, जेवण, रांगोळ्या आणि सर्व असे ताटण बिटण थाट सगळे जेवायला बसले. जेवण झाले विश्वामित्र राजाचं, सगळ्यांची जेवण झाली आणि पाण्याची विडे खाल्ले, बसले. म्हटले महाराज एवढी कशी तयार केली?
विश्वामित्रांनी विचारलं वशिष्ठ महाराजांना की एवढी तयारी कशी केली. त्याने आम्हाला इंद्राने कामधेनू दिलेली आहे म्हटली, ती सर्व पाहते आमचं कामधेनू. मग विश्वामित्र राजाच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हटले ही कामधेनू आम्हाला द्या, आम्ही राजा आहोत म्हटले, लोकांना याची गरज पडणार नाही म्हटले. कामधेनू जे मागन ते आपल्याला पुरवते, पण ही तर आणायची जाणत नाही, हे काय माहित नाही त्यांना. तर म्हटले नाही मिळणार म्हटले, ही आम्हाला दिली म्हणले इंद्राने. विश्वामित्र राजा काय म्हटले, घ्या रे म्हटले, तिला सोडा म्हटले. तर ती कामधेनूच होती शेवटी. ती लगेच शस्त्र निर्माण झाले. ते सर्व विश्वामित्र राजांच्या शिष्यांचा सर्वांचा हर्षा पाडला. म्हणजे कामधेनू कशी असते, ही जी इच्छाकृती पुरवते, पण ही तर नाही जाणत नाही, कल्पतरू त्यामध्ये चिंतामणी. आणि तिसरं उदाहरण सांगायचं ते शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षेते. तर हे आनंद कसा आहे, आपल्याला आनंद झाला कशात बी होतो, आपला आनंद आपला वेगळा आनंद असतो, पण तो आनंद वेगळा आहे. आणि हे प्रमाण यांचे एक रंगनाथ महाराज निगडीकर त्यांचं प्रमाण आहे आणि सत्य घटना आहे. आणि आज नेमकी त्यांची हे पण आहे पुण्यतिथी, मी असं मग सहज वाचलं त्यांचं उदाहरण आहे. ते रंगनाथ महाराज निगडीकर आहे ना, हे नेहमी जात असं पंढरपूरला जात असं. आणि गेल्यावर तिथं त्यांचे नेहमी कीर्तन व्हायचे आणि तिथं समर्थ रामदास स्वामी सुद्धा येत असत. तर ते गेले आणि ह्यांचे तिथं रंगनाथ महाराज निगडीकरांची नेहमी कीर्तन व्हायचे. ते सगळे अनेक लोकांशी येऊन बसायचे. तिथे एक असं एक गृहस्थ पण बसायचा. समर्थ तिथे गेले आणि त्यांनी विचारलं इथं राहायला जागा मिळेल का म्हटले मला. तर ते म्हटले जागा मिळेल. तर ते आता समर्थांचं काय वेश, भगवे कपडे, त्या हातामध्ये कमंडलू, ते काय असं त्याचं, तर ते नाही काय साधू बळे यांच्याकडे काय मिळेल आपल्याला म्हटले. साधू म्हटले जागा आहे पण गायच्या गोट्यात म्हटले. समर्थ म्हटले चालेल म्हटले, मला गायच्या गोट्यात पवित्र असतं गायचं गोटा, चालेल म्हटले जागा. आणि तिथं थांबले ते. आणि ज्यांच्याकडे थांबले तो गृहस्थ रोज कीर्तनाला जायचा. त्यांनी विचारलं समर्थांना कळालं, स्वामींना कळालं की समर्थ इथं आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की समर्थ इथे आलेले आहेत, जो कोणी माझी भेट घालून देईल त्यांना 500 रुपये देतील. पूर्वीची जुन्या काळातली गोष्ट, 500 रुपये देण्यात येतील. तर मग त्यांनी ऐकलं की त्यांचं त्यांनी वर्णन करून सांगितलं कसे होते समर्थ, काय सांगितलं त्यांनी, बघा कपडे आहे, मंडोळ आहे असं सांगितलं त्यांनी, वर्णन करून सांगितलं. तर मग म्हटले हे नक्की आपल्याकडे गायच्या गोट्यात थांबले तेच असं आहे म्हटले. अगोदर काय म्हटलं तो मनुष्य जागा गायच्या गोट्यात म्हटलं, याच्याकडे काय भेटणार साधूकडे म्हटले या. आणि मग तो गृहस्थ घरी आला, त्यांच्याकडे थांबले होते ना ते समर्थ त्यांच्याकडे. तर ते आला गृहस्थ घरी. म्हटले तुम्ही कोण, मी आपल्याला ओळखलंच नाही म्हटले. म्हटले या द्याला समर्थ म्हणतो. तर म्हटले समर्थ वरती सर म्हटले माडीवर. म्हटले नाही नाही हीच जागा माझ्यासाठी पवित्र आहे म्हटले, वरती नको म्हटले. तर म्हटले समर्थ इथं ना रंगनाथ महाराज निगडीकर आलेले आहेत, तर तुम्ही त्यांच्या कीर्तनाला याल का माझ्यासोबत. म्हटले का बरं. म्हटले त्यांनी जाहीर केलं की जो कोणी माझी भेट घालून देईल समर्थाशी त्यांना 500 रुपये देण्यात येईल, जुन्या काळात गोष्ट. तर म्हटले का बरं मग. तर म्हटले त्यांना वाटलं त्या गृहस्थाला मी गरीब आहे, आता माझ्या मुलीचं लग्न पण आहे आणि मुलाची मुंज पण आहे, तर आपल्याला 500 रुपये का माहिती पूर्वीच्या काळातले. तर म्हटले मी येईन, पण माझी एक अट आहे म्हटले की आमच्या दोघांचा जो आनंद होईल तो वाटून घ्यायचा म्हटले तुम्ही तो. आता तो गृहस्थ म्हटला आता मी एक तर गरीब आहे आणि यांचा आनंद घेऊन मला काय पाहणार म्हटले, यांच्या आनंदाला काय काय उपयोग घ्यायचं म्हटले. आनंद कळतच नाही ना माणसाला, आनंद कशात असतो. तर म्हटले असं करू. तो गृहस्थ काय म्हटला आनंद मागू पुढच्या दाराने आणि मागच्या दाराने पैसे पण घेऊ 500 रुपये असं म्हटले. आणि गेले ते कीर्तन वगैरे झालं स्वामींचं आणि समर्थांची दोघांची भेट घालून दिली. आणि स्वामीने सांगितलं की ज्यांनी माझी कोणी भेट घालून दिली त्यांनी 500 रुपये घेऊन जावे. असं म्हटल्यानंतर तो मनुष्य उठला, तो गृहस्थ पैसे घ्यायला. समर्थ ठसरले, मग परत खाली बसला. म्हटले काय काय उठला का बसला. म्हटले नाही म्हटले तुमच्या दोघांच्या भेटीतला आनंद द्या म्हटले मला अर्धा आनंद. तर ते स्वामीला वाटलं की समर्थाचंच काम आहे म्हटले, यांचं काम नाही, पैशाची लोभी असतात म्हणे हे लोक. म्हटले नाही म्हटले आनंदच द्या. म्हटले अरे तुला आनंद काय होणार आहे म्हटले, कशी सगळं खायचं असतं काय आनंद असतो. म्हटले नाही म्हटले आनंदच द्या. म्हटले नाही अरे 500 काय 1000 घे म्हटले मी देतो. कोण म्हटले स्वामी. म्हटले 1000 घे
2,000 घे, 5,000 घे, तुला आनंद नको काय करणार म्हणे आनंद तुला नाही नाही म्हटले. मग त्या गृहस्थाला वाटलं की आनंद म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हटले. म्हटले नाही नाही आनंद द्या म्हटले, पैसे नको. तर समर्थांची स्वामींची नजर झाली आणि समर्थ म्हटले की करा कृपा म्हटले, साधू आहे आपलं म्हणजे साधक आहे म्हटले, करा कृपा म्हटले. तर साधू संत असे असतात की कृपा कटाक्षे न्यायले आपल्या कधी बसवले. तर आनंद काय हा प्रकार आहे हे त्यांना आनंद दिला वाटून लावायचं, मग त्याला आनंद काढला. परमार्थात आनंद काय असतो हे तर हे जे शुद्धी उदारी प्रसिद्धी अनोदारण देव शुद्धी त्याचा मी थोडक्यात सांगण्याचा विचार केला आणि केलेली सेवा आपण भगवतचरणी अर्पण करू. चुकलं असेल ते माझे शब्द विकासाठी ते गुरुमाऊलीचे अभ्यास नसल्यामुळे थोडं सांगण्याचं पुंडलिकावर पंढरीनाथ भगवान आता विश्वात्मके देवी देवी वाचिते दोषाविना दोषो निवंजावे वेंकटांची वेंकटेशानो दया सत्कर्मी निवाडो भूता परस्परे प्रभो मित्रांचे दुरितांचे दिले जाओ विश्व धर्म सूर्य पाओ जो जे यांची लोथे नाम आणि जाणी जात वर्षित सकल मंगळे ईश्वर इष्टांची माती आहे मनोरथ मंडळे भेटो दया दाता चला कलियुगे आलो चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव विदूषणाचे चंद्रमेचे आलांछन मार्तंड ललिता